नमस्कार. माहेरी आलं ना इतका भयंकर निवांत वेळ असतो की बघा, सकाळी सकाळी अंघोळ झाली नाही का मी निघाली फिरायला. आणि हा माझा माहेरी आले की नेहमीचा रुटीन असतो फिरायला. म्हणजे फक्त मामीकडे येत असते. अगदी 2 घर सोडली की माझ्या मामाचं घर आहे. सो तिथे आले आणि आल्या आल्या तुम्हाला ते घर दाखवते आहे बघा. अगदी सिंपल पण सुंदर असं घर माझ्या म्हणजे मामीने आणि माझ्या मामी भावाने खरं तर डेकोरेट केलेलं आहे. ह्या 2 गोष्टी तर एक गजानन महाराजांची मूर्ती आणि वरचा जो आता तुम्ही लॅम्प बघितला तो, त्या 2 गोष्टी तर माझ्या मोस्ट फेवरेट आहेत माझ्या मामाकडच्या. इथे आले, भरपूर आधी गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर पहिलं काम असतं मामींचं. म्हणजे मामी माझी वाटच बघत असतात. कधी मी येते आणि कधी मग त्यांची ऑनलाईन शॉपिंग करून होते. आलं की त्यांचं नेहमी असतं की मला हे ऑर्डर करून द्या, ते ऑर्डर करून द्या. कारण मामीला काही कळत नाही त्यातलं आणि मुलं तर काही ऐकत नाहीत. त्यामुळे त्या माझी वाट बघून असतात की ही आली की मग मला बऱ्याचशा गोष्टी घ्यायला मिळतील. म्हणजे ऑनलाईन असो की मग ते फिजिकल मार्केटमध्ये फिरणं असो. सो त्या दोन्ही गोष्टींसाठी मामी वाट बघत असतात. मग ते कपडे असू देत, ज्वेलरी असू देत, मेकअप असू देत किंवा मग होम डेकोर आणि प्लांट्स. होम डेकोर आणि प्लांट्स खरं तर आमचं म्हणजे सर्वात महत्त्वाची शॉपिंग असते. प्रत्येक वेळेस आले की मामी काही ना काही होम डेकोरच्या वस्तू किंवा मग प्लांट्स वगैरे जे आहेत माझ्यासोबत फिरून घेऊन येत असतात. सो आता ऊन भरपूर आहे आणि मामीला म्हणजे बाहेर तर जायचं नव्हतं म्हणून आम्ही ऑनलाईन बऱ्याचशा गोष्टी ऑर्डर केल्यात. आणि बघा ना, थोडंही घराबाहेर असलं की चिव लगेच माझा शोध घेत येते आणि तिचं चाललेला तू आपल्या घरी चल, मला करमत नाही म्हणून. आणि इथे नाही म्हणताच येत नाही बरं का, अगदी ओढत घेऊन जाते ती. काल आई दिवसभर घरी नव्हती, पण आज आई घरी आहे. त्यामुळे सकाळपासून आमची इतकी बडबड बडबड चाललेली आहे. आणि एक महत्त्वाचं काम असतं बघा प्रत्येक वेळेस, म्हणजे आपण आल्यानंतर काय काय आईने किंवा सोनूने नवीन घेतलं ते सर्व त्या मला दाखवत असतात आणि माझं इथे ट्राय वगैरे करणं जे आहे चाललेलं असतं. आणि साड्या तर आपला म्हणजे सर्वात आवडीचा विषय. आईने ही एक साडी ना मिशोवरनं बोलवली, इतकी छान आहे, प्युअर कॉटन आहे आणि लुक वाईज तर म्हणजे विचारायचं कामच नाही. त्याची लिंक हवी असेल तर मी देते तुम्हाला. मलाही प्रचंड आवडली ती आणि बहुतेक ती सोबत माझ्या घरी जाणार आहे आता. मला कोणतीही गोष्ट आवडली की मग मी बिनधास्त घेऊन जात असते. ही साडी खूप छान आहे, पण अशातनं ती व्हाईट कलरची म्हणजे आहे माझ्याकडे. सो ही तेवढी ठेवते मी त्यांच्यासाठी. पण या दोघींपैकी कोणती साडी जास्त छान दिसते हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि म्हणजे गोष्टी दाखवायच्या कमी असतात, पण आईचा पसारा आम्ही इतका करून ठेवत असतो की तिला मात्र आवरता जातं. पण चला, साड्या खरंच खूप मस्त आहेत, खूप गोड आहेत, मला तरी आवडतात. हिची तरी लिंक नाही कारण ही ऑफलाईन घेतलेली आहे. ती येलो ब्लॅक आहे ना, तिची लिंक आहे आणि ती मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करते. ही मस्ती तुम्ही बघितली ना, ही आमची सकाळ दुपार सायंकाळ कंटिन्युअसली चाललेली असते. बाईला झोप गिप काही नाही. इथे आरू तिला भरपूर झोपवायचा प्रयत्न करत होती, पण तिला मात्र झोपायचं नसतं, कंटिन्युअसली खेळायचं असतं. आणि आता आई पुन्हा निघालेली आहे बाहेर गावी जायला. ॲक्च्युली माझ्या मोठ्या मामांकडे कार्यक्रम आहे, सो तिथे जात आहे आणि थोड्या वेळाने मी सुद्धा जात आहे. फक्त 11 वाजलेत आणि तुम्ही फक्त अकोल्यातलं ऊन चेक करा. इतकं भयंकर ऊन आहे ना आणि थोड्या वेळात आम्हालाही निघायचं आहे आणि या विचारानेच खरं तर माझं डोकं दुखायला लागलंय. हाय, नमस्कार. अच्छा, नमस्कार कर. तच नाही, नमस्कार कर. नमस्कार कर आधी. मी स्नेहा. तू स्नेहा आहेस? तू स्नेहा आहेस? हा, तू सची आहे ना, मग असं म्हण, मी सची. तुम्हा सर्वांचं
खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? नमस्कार. मी स्नेहा. मी स्नेहा नाही, तू कोण आहे? हा, मी सची. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? कसे आहात तुम्ही सर्वजण? सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आम्ही तर बाबा भरपूर आनंदात आहोत. शिव, तू आनंदात आहे की नाही? आम्ही आलो तर कशी वाटत आहे? नाही, थांब थांब थांब, नाही तू सांग. मग जाऊ दे, मग हे ऐकत नाही सची. आज मोबाईलची सेटिंग, मोबाईल ॲडजस्टमेंट, स्टँडवर लावायचं सर्व माझी सची करते. हां, सो चला, आजचा माझा माहेरचा दुसरा दिवस आहे आणि आता अरे इनफ, तू काहीच करायचं नाही. सो आता जे आहे उलटी काय करतो? वर नाही पाहिजे. हे बघ, आपण परफेक्ट दिसतो आहोत त्यामध्ये. आता मोबाईल ॲडजस्ट नाही करायचा. बरं चला, अशी जी आहे आमची आजच्या व्हिडिओची सुरुवात. माहिती आहे का, सकाळपासून मोबाईल चारदा हातात घेतला, चारदा ठेवला. का तर कंटाळा, आळस, खूप कंटाळा येतो. इथं आलं की नुसतं झोप 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 येते. पण आता फायनली म्हणजे काय सांगू तुम्हाला, इतकं म्हणजे म्हटलं, इतकं फोर्सफुली मी स्वतःला बाथरूममध्ये ढकललं, मस्त आंघोळ केली आणि फ्रेश झाले. कारण आज माझ्या मोठ्या मामांकडे कार्यक्रम आहे. आमच्याकडे त्याला नंगर म्हणतात, देवाचं लग्न वगैरे लावतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. हे 5वं वर्ष आहे आणि मी 5 वर्षात पहिल्यांदा जाते आहे. कारण दरवर्षी काही ना काही प्रॉब्लेम येत होते. कधी माझी पिरियड्स, तर कधी मुलांची एक्झाम, तर कधी आमच्याकडची वारी असायची. त्यामुळे या 4 वर्षात जाणं झालं नाही. पण आता यावर्षी मी जाते आहे आणि त्यासाठीच जी आहे अशी मस्त अशी तयार झालेली आहे मी. खरं तर साडी नेसून जायची होती, पण कंटाळा येतोय आणि इतकं ऊन आहे की काय सांगू. त्यामुळे तर साडी नकोशीच वाटते. सो मस्त अशी रेडी झाली, म्हणून म्हटलं चला व्हिडिओची सुरुवात करूयात. ॲक्च्युली बऱ्याचशा गोष्टी सकाळी घडल्यात, मस्त मस्त इतके क्यूट क्यूट मोमेंट असतात चिवचे की काय सांगू. सो थोडेफार कॅप्चर केलेत मी, पण तिच्या व्यतिरिक्त इतरांचाही इतका आवाज असतो, त्यामुळे तो तसाच्या तसा आता मी जेव्हा व्हिडिओ एडिट करेल तेव्हा ठेवेल का नाही माहीत नाही. पण भरपूर मजा येत आहे. चिवसोबत कसा दिवस जातो ना कळत नाही. म्हणजे आई रेडी झालेली आहे. आई आणि पप्पा जाणार आहेत आधी, ते बाईकने जात आहेत आणि मी मामांसोबत त्यांच्या कारमध्ये जाते आहे. पिहूला तेवढं मी घेऊन जाईल, आरोही राहील तिच्या मामीसोबत. बरं चला, आता पटपटपट आवरते मी. आणखी बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या आहेत. थोडंफार खाऊन किती भूकही लागली आणि त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट मामाकडेच भेटते. आता माहिती आहे का, सर्व आवरून मामाकडे गेले, पण तिथे जाऊन समजलं की मामा आणखी 2-3 तास लेट येणार आहेत. सो तिथे थोड्याफार गप्पा गोष्टी करून पुन्हा घरी आले आणि पाहते तर काय बघा, इथे माझेच व्हिडिओ पाहणं जे आहे चाललेलं असतं आणि बघते कोण आहे तेही दाखवते. सो इथे आरूची मामी आणि माझी चिव तिघी मिळून इथे माझे व्हिडिओ जे आहेत मस्त एन्जॉय करत असतात. आणि माझी चिव खरं तर सर्वात जास्त माझे व्हिडिओ पाहत असते बरं का, तिला फार आवडतात. सो त्यानंतर आम्ही मस्त टरबूज कापलं आणि म्हणजे जेवण वगैरे झालेलं असताना देखील आणि इथे टरबूज वगैरे खाता खाता जे आहे आमची मस्ती चाललेली. दिवसभर फक्त खायचं प्यायचं झोपायचं बळबळ करायची, हा जो आहे इथला माझा रुटीन असतो. माहीत आहे का, माहेरी येताना खूप साऱ्या गोष्टींचं प्लॅनिंग असतं. मी असे व्हिडिओ करेल, हे करेल, ते करेल, ते करेल. पण इथे आल्यावर माहीत आहे का, मी काहीच करत नाही. फक्त खाते पिते झोपते गप्पा मारते आणि मस्ती करते. कितीही प्रयत्न केला ना तरी माझ्याने काहीच होत नाही आणि घरी गेल्यावर खूप रिग्रेट वाटतो, पश्चाताप येतो. म्हणून यावेळेस ना घरून येतानाच मी विचार केला की नाही, मी फक्त आराम करायला जाते आहे आणि मी फक्त आरामच करेल. जर झालेच माझ्याच्यानं व्हिडिओ शूट करणं तर करेल, नाही तर तेही करणार नाही. सो त्यामुळे यावेळेच्या व्हॅकेशननं विदाऊट टेन्शन मी मस्त जे आहे एन्जॉय करते आहे. चला आता फायनली मामीचा कॉल आला की आपल्याला निघायचं आहे, म्हणून मामाकडे आले आणि मामाचं गार्डन दाखवायचं बाकी होतं. मी मामाचंच गार्डन म्हणेल याला, कारण माझे मामाच गार्डनचं सर्व काम करतात, प्लांट्सची खूप जास्त काळजी घेतात. मामा ना आता मला ते केळी दाखवते आहेत. चला तुम्हाला हे दाखवते. घरच्या केळीची साईज किती छान असते आणि पाहूनच किती हेल्दी वाटतात ते.
माहीत आहे का, 2-3 वर्षापूर्वी मामाने केळीची 5 झाडं आणली होती आणि ती 5 झाडांची आता कितीतरी मल्टिपल होतात आणि केळीला एकदाच हे फळ लागतं बरं का. त्याला काहीतरी एक वर्ड आहे. सो ते लागतं आणि एकदा का ते लागून गेलं की मग ती केळी आपोआप चालली जाते. पण ती जाण्याआधी आजूबाजूला 2-3 प्लांट्स ऑलरेडी आलेले असतात. आणि हे बघा इथे केळीचं किती मोठं खड लागलेलं आहे. ॲक्च्युली वर जे दिसतंय ना ते खाऊन खाऊन त्यांनी रिकामंही केलेलं आहे. म्हणजे जशी जशी केळी पिकतात ना तसं तसं ती तोडून ती रोज सकाळी खातात. आणि आता मी आलेली आहे सो बघते आहे एकही केळ पिकलेलं नाही, कारण 4-5 सकाळी पिकले होते ते त्यांनी तोडून खाल्लेत. आता यातले काही सकाळी पिकतील, उद्या सकाळपर्यंत पिकतील किंवा सायंकाळपर्यंत पिकले तर मी आजच्या व्हिडिओत ॲड करेल किंवा मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. या केळींची साईजही खूप मोठी आहे आणि अशी झाडावर पिकलेली केळी चवीलाही खूप मस्त लागतात. मी मामाकडे आले ना की गार्डनमध्ये येतेच आणि त्याचं कारण असतात म्हणजे हे केळीची झाडं. इतकी सर्व केळीची झाडं आहेत आणि प्रत्येक वेळेस आली की नवीन घड पाहायला मिळतो. पण मला आजपर्यंत केळी खायला मिळाली नाही. सो मामा आता मला तेच दाखवत आहेत की आता किती केळं आलेली आहेत किंवा म्हणजे कसे कसे ते पिकणार आहेत. आता सकाळपर्यंत 1-2 पिकतील, त्यानंतर ते माझेच असणार आहेत. ऑलरेडी आम्हाला भरपूर लेट झालेलं आहे. आम्ही 11 वाजता निघणार होतो आणि आता जवळपास 2 वाजलेत. मामा काही कामांमध्ये अडकले होते सो त्यामुळे फायनली चला आता आम्ही निघालोत. मध्येच आम्ही डाबकी रोडला माझी मावशी राहते सो तिथनं मावशीलाही घेतलं. दादाही आला होता आम्हाला भेटायला आणि लगेच जे आहे गावी येऊन पोचलो. अशी काहीशी सिंपलशी पूजा जी आहे सकाळी मांडलेली होती. सो इथे आल्या आल्या आधी दर्शन घेतलं. बघा आमच्या गावांकडे ना अशा टाईपच्या पूजा असतात. याला नंगर म्हणतात. ॲक्च्युली हे पौष महिन्यातच होत असतात. पण पौष महिन्यात बघा चांदणी बुडी गेली होती. नंगर बघा आमच्याकडे वारी असते सो ती करायला चालली. पण नंगर म्हणजे देवाचं लग्न असतं आणि लग्न आपण चांदणी बुडीत करत नाहीत, म्हणून देवाचंही लग्न चांदणी बुडीत करायला जमत नव्हतं. म्हणून पौष महिन्यात झाल्यानंतर जे आहे आता मामांनी जो आहे हा नंगराचा कार्यक्रम ठेवला. सो पूजा वगैरे केली, त्यानंतर मस्त जेवणावर ताव मारला. सकाळी मस्त पंक्ती वगैरे उठलेल्या होत्या पण आता आम्ही लेट आलो म्हणून आम्ही घरातच जेवण केलं आणि एक्झॅक्ट 10 वाजता जे आहे नंगराला सुरुवात झाली. चंदनपुरी गेला देव सजूनी गोळा. आणि हे भजन वगैरे आता 10 वाजता स्टार्ट झाले तर उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत हे कंटिन्यू असेच चालणार आहेत. आणि सकाळी 5 वाजता मग देवाचं लग्न लागतं आधी, त्यानंतर नंगर तोडला जातो आणि खूप छान छान कार्यक्रम असतात. पण ते तर दाखवतेच तुम्हाला, पण त्याआधी बघा किती छानसं म्हणजे छोटंसं मंदिर इथे तयार केलेलं, म्हणजे मखर म्हणतात आमच्याकडे, छान सजवलेला. त्यामध्ये पूजा ही खूप छान मांडलेली. जी पूजा आतमध्ये होती ना तीच इथे समोर जी आहे ठेवलेली आहे. नंगर आहे, त्यानंतर मल्हारी मार्तंडाच्या स्वरूपात काही गोष्टी ठेवलेल्या आहेत त्यांची पूजा केली. त्यानंतर भजनं तर रात्रभर गाणं जे आहे चाललेली होती. त्यानंतर इथे एक देवटी असते बघा, ती म्हणजे जसे भजनं स्टार्ट होतात ना तशी ती म्हणजे पेटवल्या जाते. तर सकाळपर्यंत ती तेवत ठेवली जाते आणि त्यात मग तेल ओतत असतात. सो प्रत्येकजण इथे एक एक करून जे आहे 5-5 मिनटं जे आहे त्या देवटीमध्ये तेल ओतत होतं. आता प्रत्येकच जण जागतात असं नाही. म्हणजे आम्ही तरी काय केलं, 1-2 तास भजनं ऐकली आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो. आणि त्यानंतर म्हणजे डायरेक्टली जे आहे सकाळी उठलो. डायरेक्टली नाही म्हणता येत कारण इतका आवाज, इतकी भजनं वगैरे लोकांची वर्दळ चाललेली होती. त्यामुळे मध्ये मध्ये जी आहे जाग येत होती. जसा जाग येत होता तसं आम्ही पुन्हा उठून मंडपात येत होतो. काही गाणे भजनं ऐकायची, पुन्हा जाऊन झोपायचं असं माझं चाललेलं. ॲक्च्युली मी जागू शकली असती पण पिहू उठायचा आणि मग त्याला ना मिठीत घेऊन झोपावं लागतं, मग मलाही झोप लागायची असं व्हायचं. सो चला आता सकाळी 5 वाजलेत आणि आता जे आहे देवाचं लग्न लागण्यासाठीची जी आहे तयारी चाललेली आहे. तेच जे आहे इथे म्हणजे आधी जो नंगर असतो त्याची पूजा अर्चना केली जाते. त्यानंतर इथे बघा अक्षिदा वाटणं वगैरे चाललेलं. जसं आपल्याकडे लग्नात अक्षिदा असतात अगदी सेम तशाच अक्षिदा इथे तयार केलेल्या आहेत. त्या सर्वांना वाटल्या आणि लगेच जे आहे लग्न लागायला सुरुवात झाली. गजमुखम मोरेश्वरम सिद्धितम वधार गंगा सावधान.
लग्न लागून झालं की लगेच मग नंगर तोडायच्या तयारीला इथे लागतात. हा लोखंडी साखळदंड असतो आणि तो असा दोन्ही हाताने पकडून असा आदळून तोडायचा असतो. आणि माहिती आहे का, इतका भारी असतो तो, म्हणजे असं हेऱ्यागेऱ्याचं काम नाही खरंच असं म्हटलं तरी चालेल. खूप लोक प्रयत्न करतात, पूर्ण ताकद लावतात, पण असं म्हणतात ज्याच्या मनातली इच्छा पूर्ण व्हायची असते हा नंगर त्याच्याच हाताने तुटतो, किंवा देवाला ज्याला आशीर्वाद द्यायचा असतो हा नंगर त्याच्याच हाताने तुटतो. माझ्या मामे भावानी, जो यश इथे असतो आमच्यासोबत अकोल्याला, त्याने प्रयत्न केला, नाही तुटला. माझ्या 1-2 मामांनी प्रयत्न केला, नाही तुटला. पण फायनली गणेशच्या हातातून, हा माझा मामे भाऊच आहे बघा, मागच्या वर्षी त्याच्या लग्नात गेले होते, त्याच्या हाताने तुटला. त्यानंतर मस्त असा भंडारा उधळला गेला आणि इतकं छान वातावरण होतं माहिती आहे का, सकाळी सकाळी इतकं मस्त वाटत होतं, खूप प्रसन्न. अशा याच्यात जे आहे नंगरही तुटला, मस्त लग्नही लागलं आणि कार्यक्रमही जो आहे फायनली खूप चांगल्या प्रकारे ही पूजा संपन्न झाली. त्यानंतर आरती गायण्यात आली. आणि चला आता आम्ही सर्वजण खरं तर घरी जायला निघालेलो आहोत. सो पप्पा इथे माझ्या आजींची विचारपूस वगैरे करत आहेत. ही आईची आई आहे, म्हणजे माझी आजी. आणि बघा, असं हे एकमेव ठिकाण असतं आपल्या मामांचं घर, जिथे आपल्याला ना आपल्या आईच्या नावाने, आपल्या आजीच्या नावाने ओळखलं जातं. कारण मी म्हणजे आजीला घेऊन मोठ्या मामांकडे जात होती ना, तर रस्त्यात बऱ्याच बायकांनी मला, तू देवकाची नात आहे का, तू चित्राची मुलगी आहे का, म्हणून असं विचारलं. आणि खरंच छान वाटतं, म्हणजे आईच्या नावावरून आपल्याला जेव्हा ओळखलं जातं. मोठ्या मामांकडे आली. सो इथे चाय पाणी आम्ही काही पित नसतो, कारण इथून मिळतं आम्हाला प्युअर दूध, प्युअर दुधापासून बनलेलं दही, आणि खूप टेस्टी लागतं माहीत आहे का. आपण जरी घरी दही बनवतो तरी आपल्या दुधात पाणी वगैरे मिक्स असतं, त्यामुळे कितीही प्रयत्न केलं तरी असं अगदी म्हणजे खवलेदार तर बनतं, पण इतकं टेस्टी दही घरी बनत नाही. पण इथे मस्त दही पिलं. त्यानंतर मामाने नुकतीच शेतातनं ही सोप जी आहे आणली होती तोडून, त्याची फुलं होती. सो ती वाळवून त्यापासून सोप बनत असते. सो मामी इथे तेच दाखवत होत्या, बघा मी एवढी सोप बनवली आणि आता हळूहळू ती म्हणजे सोप तोडायला येत आहे आणि हळूहळू आम्ही सोप बनवणार आहोत. कच्ची सोपही खायला खूप छान लागते बरं का. याआधी तुम्ही कधी कच्ची सोप खाल्लेली का, किंवा बघितली का, मला नक्की कमेंट करून सांगा. चला फायनली आता आमची निघायची वेळ झालेली आहे. आणि हा आमचा कधीही म्हणजे मामाकडनं निघायचा फायनल कार्यक्रम असाच असतो. मस्त एका ठिकाणी बसायचं, आजीच्या भरपूर गोष्टी असतात, तक्रारी असतात, रडणं पडणं असतं, ते सर्व ऐकायचं. कधी आम्हीही इमोशनल होतो खरं, पण तिला खरं तर समजवायचा आम्ही प्रयत्न करत असतो. बरं चला आता निघतोय आम्ही. आणि थोडं दूर आल्यावर आणखी एक एक्सपिरियन्स आज घ्यायला मिळालं. मधातच आमची गाडी पंक्चर झाली. सो चला आता कधी पंक्चर निघेल, कधी आम्ही निघू माहीत नाही, पण व्हिडिओ मात्र इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. चला बाय.